नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळेजण अर्णवच्या बर्थडे पार्टीसाठी आलेले असतात आणि ईश्वरीच्या ग्लासमध्ये औषध मिक्स केल्यामुळे लावण्या आणि वल्लरी यांचं लक्ष फक्त त्या ग्लासकडेच असतं की कधी कोल्ड्रिंक पिते आणि त्याने त्याला नशा चढते। हे सगळ्याची ते वाट बघत असतात आणि ईश्वरी तोंडाला ग्लास लावत असल्यामुळे लावण्या खूपच खुश होत असते। ईश्वरीकडे तिचं सारखं सारखं लक्षच असतं आणि समोरून जेव्हा अर्णव हा चालत येताना दिसत असतो तेव्हा ईश्वरी ते कोल्ड्रिंक पिता पिता तिथेच थांबते आणि लावण्या ही म्हणत असते की पी ते कोल्ड्रिंक पिऊन टाक लवकर, परंतु ईश्वरी ते फक्त तोंडाला लावते। तेवढ्यातच हा बघ आला अर्णव असं आजी म्हणते आणि मग ईश्वरी तो ग्लास पटकनच बाजूला घेते आणि थांबते। मग वल्लरी म्हणते की शिट, हा पण चान्स गेला, ही थांबली आणि असं म्हणून त्या दोघींचे चेहरे परत पडतात। तेवढ्यातच अर्णव समोरून चालत चालत आलेला असताना आजी त्याच्याकडे अगदी आनंदाने डोळे भरून बघतच राहिलेली असते। अर्णव येता येता पहिले त्याचे डोळे हे ईश्वरीला शोधत असतात। इकडे तिकडे तो ईश्वरीलाच पाहत असतो आणि ईश्वरी आता अर्णवला पाहिल्यानंतर त्याच्याकडेच बघून अगदी खुलून स्माईल देत असते आणि हे पाहून अर्णवलाही खूप बरं वाटत असतं। ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडेच बघत असतात। अर्णव उतरत असतो तेव्हा त्याची नजर ईश्वरीकडे असते हे लावण्या तिथून नोटीस करते आणि ते पाहून तिचा पुन्हा एकदा जळफळाट व्हायला लागतो। आता ईश्वरी ही अर्णव सर आले असं आजीला म्हणत असते आणि अर्णव खाली उतरतो तेव्हा आता आजी ही त्याच्याकडे येते। सगळेजण त्याला जे बिझनेसमॅन आलेले असतात ते हॅलो सर विश करतात आणि नंतर मग आजी त्याच्यासमोर येऊन त्याचे दोन्ही हात धरत त्याला आपल्यासमोर उभा करते आणि म्हणते की बाप रे, आज वाढदिवसाच्या दिवशी माझा नातू राजबिंडा दिसत आहे, किती छान दिसत आहे। तेव्हा मग लगेच मामा म्हणतो की ए आई काहीतरीच काय गं तुझं। तेव्हा मग ती म्हणते की ए गप्प बसतोस का। तेव्हा तो म्हणतो की अगं मला तसं म्हणायचं नव्हतं आणि अगं आपला अर्णव जो आहे तो आजच राजबिंडा दिसत नाही आहे काही, तो रोजच राजबिंडा दिसतो असं मला म्हणायचं होतं, असं मामा पटकन बोलतो आणि तेव्हा सगळेजण हसायला लागतात। मग ती म्हणते की हो ते खरंच आहे म्हणा आणि अर्णवच्या गालावरून आजी हात फिरवते आणि मायेनेच म्हणते की अर्णव बाळा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना, असं म्हणून आता आजी ही अर्णवला विश करते आणि तो आजीला थँक्यू सो मच आजी असं म्हणतो। नंतर मग तिथे ईश्वरी पण आलेली असते। तेवढ्यातच आता इथे नमू आणि ईश्वरीची मस्ती सुरू असते। सारखी सारखी नम्रता तिला बाहेर घेऊन जायला बघत असते परंतु ईश्वरी काही येत नसते। ती म्हणते की थांब गं जरा, इथेच थांबूया आणि वल्लरीचं आणि लावण्याचं तिच्यावर पूर्णपणे लक्ष असतं की यांचं काय चालू आहे। तर आता मामा आणि बाकीचे सगळे जे इन्व्हाइट झालेले असतात ते सगळेजण अर्णवबरोबर गप्पा मारत असतात आणि आजी म्हणत असते की हे बघ अविनाश, तू ना जरा लक्षातच ठेव हा, असं म्हणून आता त्यांची मजा मस्ती सुरू असते आणि इथे तिला बाहेर नम्रता घेऊन येते आणि म्हणते की अगं असं काय करतेस, बाबांचा कॉल आला आहे, म्हणून त्या दोघी बाहेर येतात। तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो बाबा, अहो आम्ही दोघीजणीही जरा बाहेर आलो आहोत, हां ते अर्णव सर आहेत ना त्यांच्या बर्थडे पार्टीसाठी आलो आहे आम्ही इथे, ठीक आहे बाबा आपण नंतर बोलूया का, असं ती बोलत असते। त्याच वेळेला आता नम्रता ही बाबांबरोबर गप्पा मारत उभी असते आणि म्हणते की बाबा बरेच दिवस झाले तुमचा कॉलच आला नव्हता। आणि मग ईश्वरीच्या हातामध्ये वल्लरीला खाली ग्लास दिसतो आणि ती खुश होत म्हणते किंवा हा ग्लास खाली झाला याचा अर्थ ईश्वरीने हे कोल्ड्रिंक पिऊन टाकलेलं आहे। आता वल्लरी ही खुणावतच लावण्याला जवळ बोलवते आणि तिला म्हणते की हे बघ त्या ईश्वरीने ते सगळं कोल्ड्रिंक प्यायली आहे, असं म्हटल्यावर आता लावण्याला तर फारच मजा वाटते। ती ते बघते आणि विचार करते की चला आता थोड्याच वेळामध्ये मॅजिक व्हायला सुरुवात होणार आहे। ईश्वरीने कोल्ड्रिंक प्यायल्यामुळे आता तिची फुल जी काही हालत होणार आहे ती पाहायला मजा येणार आहे, असं म्हणून दोघीजणी एकमेकांना टाळ्या देत असतात आणि खुश होत असतात। तेव्हा सारखी सारखी ईश्वरी ही नम्रताला म्हणत असते की अगं ताई बस झालं, चल ना निघूया आपण, असं म्हणून ती सारखी खुणावत असते। आणि मग ईश्वरी फायनली बोलल्यावर ती फोन ठेवते आणि म्हणते की बाबा चला हां, मी तुम्हाला घरी गेल्यावर कॉल करते। नम्रता आता ईश्वरीवर चिडते आणि म्हणते की थांब, तुझं हे जे काही चाललं आहे ना मी बघतेच, थांब घरी गेल्यावरती तुझी मजा बघते, असं म्हणून मी ना आता तुझ्याशी बोलणारच नाही, असं म्हणून नमू चिडते। ईशूही तिला तेच बोलते आणि दोघेही आता आतमध्ये येतात आणि त्यानंतर
मामा सगळ्यांसमोर अनाऊन्स करतो की चला आपण सर्वजण ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता सगळ्यांसमोर येणार आहे, ते म्हणजे की अर्णवचं केक कटिंग. अर्णवच्या बड्डे पार्टीचं केक कटिंग आता इथे होणार आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवा असं म्हणून आता सगळेजण जोरजोरामध्ये टाळ्या वाजवायला लागतात. तेवढ्यातच ईश्वरी आणि नमू तिथे पोचलेले असतात. वल्लरी आता म्हणत असते की लावण्या, ते बघ त्या ईश्वरीचा ग्लास हा पूर्ण खाली झाले आहे. आता थोड्याच वेळामध्ये ही ईश्वरी कसे स्वतःचे रंग दाखवायला सुरुवात करते की नाही ते बघ. तेव्हा लावण्या ही स्वतःचे केसर उडवत अगदी आनंदामध्ये ठुमकतच असते. तेवढ्यातच आता मामा हा अर्णवला म्हणतो की अर्णव, अरे चल केक कटिंग करून घे. आणि त्याच वेळेला मग आता अर्णव हा केक कापण्यासाठी तिथून सुरी घेतो आणि मग तो केक कापायला लागणार असतो. तेवढ्यातच आता आजीचं पूर्ण लक्ष आपल्या लाडक्या नातवाकडेच असतं. त्याचा वाढदिवस हा समोर बघणं तिच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असते. आणि मग केक कापत असताना सगळेजण हॅपी बर्थडे टू यू असं अर्णवला विश करत असतात. ईश्वरीला इथे थोडंसं चक्कर आल्यासारखं होत असतं आणि तिला थोडासा तो त्रास होत असतो. म्हणूनच ती तिथेच उभी असते. वल्लरी मनातच खुश होते की चला आता कोणत्याही वेळी ही ईश्वरी ही चक्कर येऊन पडू शकते आणि तिची सुरुवातच होऊ शकते. तेव्हा मग अर्णव केक कट करतो आणि त्याच वेळेला आजी तो केक डिशमध्ये घेते आणि सुरुवातीला ती स्वतःच्या हाताने केक अर्णवला भरवते आणि हॅपी बर्थडे असं विश करते. त्यावेळेला अर्णव पण आजीला तोच केक भरवतो आणि थँक्यू सो मच असं तिला म्हणतो. आणि लावण्या वल्लरी दोघेही खूप एन्जॉय करत असतात. काही झालं तरी आता ईश्वरीचे गेम ओव्हर होणार हे तिला कळलेलं असतं. आता तो आपल्या लाडक्या ताईकडे अर्णव येतो आणि तिला केक भरवतो आणि त्याच वेळेला अंजलीही त्याला भरवते आणि हॅपी बर्थडे ब्रो असं म्हणते. तेवढ्यात समोर पटकन आकाश येतो आणि म्हणतो की दादा मी राहिलो. तेव्हा तो हसतच म्हणतो की ऑफकोर्स आकाश असं म्हणून तो त्याला केक भरवतो आणि नंतर आकाशही त्याला केक भरवून हॅपी बर्थडे असं म्हणतो. इथे ईश्वरीला थोडंसं गरगरल्यासारखं होत असतं. तिचं डोकं जरासं ठणकायला लागतं. मग मामाकडे तो येतो तेव्हा मग सुरुवातीला लगेच मामा म्हणतो की अरे अर्णव, आधी तुझी मामी. मग तो मामीला केक भरवतो आणि मामीही त्याला भरवून हॅपी बर्थडे अर्णव असं विश करते. आणि त्याच वेळेला आता इथे मामाकडे अर्णव गेल्यानंतर तो केक खाण्यासाठी आतुरच असतो अगदी. आकाश म्हणतो की बाबा आपलं काय आहे डायबिटीज. तेव्हा तो म्हणतो की छेरे वेड्या, डायबिटीज नाही कोलेस्ट्रॉल असं म्हणून तो आता बोलल्यावर अंजली आणि बाकीचे सगळे अगदी कळकळून हसायलाच लागतात. आणि मामा हा केक खाल्ल्यानंतर अर्णवलाही भरवतो आणि म्हणतो की भाच्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असाच मोठा हो असं म्हणून ते त्याला विश करतात. आणि त्यानंतर मग तो लावण्याजवळ येतो आणि लावण्याला केक भरवतो आणि ते पाहून तिलाही खूपच आनंद होतो. नंतर तीही हॅपी बर्थडे AR असं म्हणून त्याला केक भरवते. त्यानंतर अर्णवचं लक्ष हे तिकडे ईश्वरीजवळ जातं कारण सगळ्यांनाच केक भरवून झालेला असतो परंतु ईश्वरी राहिलेली असते. म्हणून आता तो मागे वळून अत्यंत प्रेमाने ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी नम्रताच्या बाजूला गुपचुपच उभी असते. मग तेवढं ते बघितल्यानंतर लावण्याला चीड येते की झालं ह्याने आवाज दिला त्या ईश्वरीला. मग ती विचार करते की काय झालं आहे, अजून या ईश्वरीवर त्या औषधाचा परिणाम का बरं नाही होते. परंतु इथे मित्रांनो देवानेही ईश्वरीचीच साथ दिलेली असते. ईश्वरीच्या ग्लासमधलं ते जे काही ज्यूस असतं ते खाली जाऊन चुकून झाडावर सांडतं. मग नम्रता तिला बोलते की अगं इशू हे ज्यूस. तेव्हा ती म्हणते की जाऊ दे गं, साधं कोल्ड्रिंक तर आहे. आणि असं म्हणून ते आतमध्ये आलेले असतात. आता अर्णव ईश्वरीला जवळ बोलवतो आणि म्हणतो की मिस इंदोर, हे बघ असं भरवायचं असतं असं म्हणून तो तिच्यासमोर चमचा घेऊन उभा असतो. आणि ईश्वरीला आठवतं की मिठाई भरवत असताना ती अगदी संकोच करत होती आणि अगदी शेवटी तिने अर्णवच्याच हातात मिठाई दिलेली होती. अर्णव म्हणतो की हे घे मिस इंदोर, असं भरवायचं असतं असं म्हणून आता तो पुन्हा तिला तो केक भरवतो. आणि नंतर ईश्वरी पण तो चमचा घेते आणि त्याला केक भरवून हॅपी बर्थडे अर्णव सर असं म्हणते. आणि हे सगळं लावण्या, वल्लरी आणि आजीला मात्र आवडत नसतं कारण ईश्वरी आणि अर्णवला त्यांना लांबच ठेवायचं असतं. आणि जेव्हा ते दोघंही एकमेकांना केक भरवतात आता फायनली ईश्वरीला पण त्याला केक भरवण्याची वेळ आलेली असते. आणि म्हणून ईश्वरी जरा ऑकवर्ड होतच त्याला केक भरवते आणि त्यामुळे अर्णव तर खूपच आनंदित झालेला असतो आणि ईश्वरीच्या हातून तो केक खाऊन घेतो. आणि म्हणूनच मुद्दाम आता त्यांचा तो सीन सुरू असतानाच लावण्या ही तिच्या गरिबीची जाणीव करून देण्यासाठी पटकन स्वतःचं एक बॅग घेऊन येते आणि म्हणते की AR सी दिस इज फॉर यू. तेव्हा मग तो म्हणतो की काय हे सगळं, याची काय गरज होती. तेव्हा मग ती म्हणते की नाही AR, तुझा बर्थडे आहे आणि यू आर व्हेरी प्रिशियस टू मी.
म्हणूनच माझ्या आवडत्या पर्सनसाठी हे आवडतं गिफ्ट, खास गिफ्ट असं म्हणून त्याला ते देते आणि म्हणते की आय एम शुअर यू गोना लव्ह इट, कारण ते पॅरिसहून मागवलं आहे मी. तेवढ्यातच मग आता लावण्या ते गिफ्ट त्याला देते आणि तो ते ओपन करून बघतो आणि लावण्य बघते आणि म्हणते की खास तुझ्यासाठी मागवलं आहे मी ते. पॅरिसहून ब्लू सफायर कफलिंग्स आहेत ते, मला माहिती आहे तुला आवडतील. तेव्हा लगेच तो बघायला लागतो आणि मग त्यावर वल्लरी म्हणते, अगं लावण्या, हे तर खूप महागडं असेल ना. तेव्हा ती म्हणते की मामी, आणि ती शांत बसते. त्याचबरोबर आता लगेच मामा हा आजीकडे जाऊन म्हणतो की बघितलं, हे इतकं महागडं गिफ्ट बघितल्यानंतर लगेच माझ्या बायकोचे डोळे फिरले. तेव्हा लगेच आजी त्याला म्हणते की तूच करून आणली आहेस, शांत बस. आणि मग तो गप्प बाजूला उभा राहतो आणि त्यावर लावण्या म्हणते की बघ यार, हे तुला खरंच खूप आवडेल. तेव्हा मग तो तिला बोलतो की हे असं सगळं महागडं गिफ्ट आणण्याची काय गरज होती. त्यावर ती म्हणते की यार असू देत, तुझ्यासारख्या प्रिशियस माणसासाठी हे प्रिशियस गिफ्ट आहे. त्याचबरोबर आता लावण्या मुद्दामच ईश्वरीला बोलते की काय गं, अशीच हात हलवत आली आहेस की काही महागडं एक्सपेन्सिव्ह गिफ्ट आणलेस आमच्या बर्थडे बॉयसाठी. तेव्हा ती गुपचूप उभी असते. नम्रता तिला खुणावते की जा ना, सरांना गिफ्ट दे, परंतु ती म्हणते की नको, नंतर देते मी. मग नम्रता म्हणते की का. तेव्हा ईश्वरी म्हणते की इतक्या सगळ्या महागड्या गिफ्टमध्ये आपलं गिफ्ट कशाला उगाच, आपण नंतर देऊया. तेवढ्यातच आता लगेच आकाशही म्हणतो की अगं ईश्वरी, तुझं बर्थडे गिफ्ट दे ना तू अर्णवला. असं म्हणून आता ईश्वरीला आता काही पर्याय उरत नाही, ती अर्णवला गिफ्ट देण्यासाठी यायलाच लागतं. आणि मग अर्णवही बोलते की हो मिस इंदोर, माझं गिफ्ट कुठे आहे. त्यावर आता ईश्वरी ही नाईलाजाने अर्णवसमोर येऊन उभी राहते आणि तिला ते गिफ्ट देताना अगदी संकोच वाटत असतो, कारण इतक्या महागड्या लोकांमध्ये तिचं ते साधंचं गिफ्ट म्हणून तिला वाईट वाटत असतं. तेवढ्यातच अर्णव म्हणतो की मिस इंदोर, गिफ्ट कुठे आहे. तेव्हा ती पिशवी खाली ठेवते आणि त्या पिशवीमधून एक गोधडी बाहेर काढते आणि ती बाहेर काढल्यानंतर अर्णव तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. तेव्हा आता तो म्हणतो की मिस इंदोर, अगं काय हे. तेव्हा सगळेजणं हसायला लागतात, म्हणजे सगळ्यांचे चेहरे वेगळेच झालेले असतात, कारण ईश्वरीचं ते साधंचं गिफ्ट पाहून सगळेच अगदी चकित होतात. आणि लावण्या म्हणते की अगं ईश्वरी, तू ARला साडी देणार आहेस. अगं हे सगळ्या गिफ्टमध्ये तुला काही सेन्स नाही आहे का, तू ARला साडी देणार आहे. तेव्हा मग ती गोधडी ओपन करते आणि म्हणते की सर, ही गोधडी आहे तुमच्या आईच्या साड्यांनी विणलेली ही गोधडी. आता ती गोधडी पाहिल्यावरती सगळेजण अगदी आश्चर्याने आणि आनंदी होऊन त्याच्याकडे बघतच राहतात. आणि सात्विकाच्या जवळची जी लोकं, म्हणजे सात्विकाची आई, आजी, मामा आणि तिथे असलेला आकाश, सगळ्या डोळे अगदी पाण्याने भरून येतात. अंजलीलाही आपल्या आईची आठवण येते आणि तिच्याही डोळ्यात ती गोधडी पाहून पाणीच येतं. तेव्हा मग अर्णव ती गोधडी बघतच राहतं आणि ईश्वरी म्हणते की सर, ही तुमच्या आईच्या साड्यांची गोधडी आहे. खरं तर हे गिफ्ट बघायला गेलं तर महागडं नाही आहे, साधंच आहे, परंतु खूप मोलाचं असू शकेल सर. ही तुमच्या आईच्या साड्यांची गोधडी असल्याने याच्यामध्ये मायेची ऊब आहे आणि प्रेमाचा स्पर्श आहे. आणि यामध्ये प्रत्येक गोधडीमध्ये, प्रत्येक साडीमध्ये एक आठवण असणार आहे. म्हटलं तर फक्त ही गोधडी आहे आणि म्हटलं तर ह्या सगळ्या आईच्या आठवणी आहेत. असं म्हणून आता अर्णवच्या हातामध्ये ती ते बर्थडे गिफ्ट देते. आणि ते पाहिल्यानंतर आता आजी देखील रडू लागते, कारण ईश्वरीचं एक तर मुलाचं गिफ्ट कोणीही अर्णवला देऊ शकत नाही, हे खरं तर तिच्या पण मनाला पटलेलंच असतं. नंतर अर्णव आता ती गोधडी हातामध्ये घेतो आणि ती गोधडी पाहिल्यानंतर त्याला लहानपणी ज्या काही आईच्या साड्या असायच्या त्या सगळ्या साड्यांची आता एका क्षणातच आठवण होऊन जाते, कारण प्रत्येक साडीमध्ये एक कोपऱ्यामध्ये आईच्या मायेचा ओलावा आणि ओब ही त्याला हाताला अगदी जाणवत असते. आणि म्हणूनच तो अगदी इमोशनल झालेला असतो. एक क्षणाला काय बोलावं हे त्याला काहीही कळत नसतं. तो फक्त तिच्याकडे बघतच राहिलेला असतो. मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्हाला असं वाटू शकेल की हे एखादं साधंसं गिफ्ट आहे, परंतु या गिफ्टची किंमत तरी मला करता येणार नाही, कारण आईच्या मायेची किंमत जगात कोणालाही करता येऊ शकत नाही. आता लावण्या आणि वल्लरी यांचे चेहरे अगदी काळेनिळच पडतात, कारण अर्णवचा चेहरा बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की तिथे अर्णवला तिचंच गिफ्ट जास्त आवडलं आहे. लावण्याने दिलेलं गिफ्ट तो बाजूला ठेवून ईश्वरीची गोधडी अगदी जवळ हातात घेतो आणि नंतर ती गोधडी स्वतःच्या अंगावरही अगदी पांघरून जवळ घेऊ लागतो. ईश्वरी म्हणते की सर, आईच्या मायेची किंमत कुठेच केली जात नाही आणि आपल्यासाठी आपली आई ही खूप मोलाची असते. म्हणूनच अशाच आईच्या आठवणीसाठी तुम्हाला मी हे गिफ्ट दिलेलं आहे आणि म्हणूनच हे गिफ्ट देऊन मला खरंच खूप आनंद झाला आहे.
आणि सर तुम्ही ही गोधडी जेव्हा जेव्हा तुमच्या अंगावर घ्याल ना तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमच्या आईच्या कुशीत अगदी शिरल्यासारखं वाटेल आणि आपली आई कायम आपल्यासोबत आहे अशी जाणीव तुम्हाला या गोधडीने होत राहील. आणि म्हणूनच तुमच्या आईच्या एक एक साड्यांनी बनवून मी ही गोधडी विणलेली तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या दिवशीच गिफ्ट केली आहे असं बोलल्यानंतर आता अर्णव क्षणाचाही वेट करत नाही आणि तो गोधडी अगदी स्वतःच्या अंगावर पांघरून घेऊन ती अगदी त्याचं मोमेंट जे स्पेशल असतं ते जाणवत असतं. आणि मग त्या गोधडीला तो अगदी स्वतःच्या म्हणजे अंगावरच्या अभिमानासारखा अंगावर मिरवतो आणि गोधडी अंगावर घेतो. तेव्हा मग ईश्वरी ते बघतच राहते आणि अर्णव ईश्वरीच्या डोळ्यात बघून म्हणतो की मिस इंदोर, याच्यापेक्षा मोलाचं गिफ्ट माझ्यासाठी कोणतंही असू शकत नाही. दिस इज मोस्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट मिस इंदोर, थँक्यू सो मच. असं ईश्वरीला तो बोलतो त्यावेळेला लावण्याचा डोळे अगदी फाडून ती त्याच्याकडे बघतच असते. आणि वल्लरीला पण खूप राग येत असतो कारण प्रत्येक वेळेसारखी यावेळीही मिस इंदोर म्हणजेच ईश्वरीनेच बाजी मारलेली असते. आणि तिला पाहिल्यानंतर आता सगळ्यांना आनंद होत असतो. अंजली, आकाश, आजी, मामा आता चौघंजणही अगदी रडत असतात कारण ईश्वरीने जी काही गिफ्टची चॉईस केली ती अगदी करेक्टच असते. आता आकाश लगेच नम्रताला म्हणतो की नाईस गिफ्ट हा नम्रता, तेव्हा ती पण थँक्यू असं म्हणते. ईश्वरीने हे जे काही गिफ्ट अर्णवला दिलेलं असतं आणि त्याचमुळे आता आजीच्याही मनातला जो काही ईश्वरीबद्दलचा राग असतो तो क्षणात अगदी निघून गेलेला असतो. आणि अर्णव ईश्वरीकडेच ती गोधडी अंगावर घेऊन बघत असतो. लावण्याला मात्र काय बोलावं हे काहीच कळत नसतं. तिचं गिफ्ट अक्षरशः बाजूला ठेवून अर्णवने ईश्वरीचं गिफ्ट अंगावर मिरवलेलं असतं. लावण्याचं गिफ्ट तर त्याने घालूनही बघितलेलं नसतं परंतु ईश्वरीने दिलेलं गिफ्ट अगदी अभिमानाने त्याने घालून बघितलेलं असतं आणि म्हणूनच त्याला खूप आनंद ईश्वरीलाही झालेला असतो. ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदोर, माझ्या आईचं गिफ्ट हे तू दिलंस ते पाहून मला खरंच खूप आनंद झालेला आहे आणि याची किंमत मलाही करता येणार नाही. मलाच काय, आईच्या प्रेमाची किंमत या जगात कोणालाही करता येणारच नाही असं अर्णव सरळ ईश्वरीला बोलून दाखवतो. आणि त्यावेळेला ईश्वरीचेही डोळे पाण्याने भरून येतात. अर्णवची आई ही त्याच्या अगदी जवळची आहे हे गिफ्ट म्हणून तिने त्याला दिलेलं असतं आणि ते गिफ्ट आता अर्णवला प्रचंड आवडलेलं असतं. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता ईश्वरी आणि अर्णव बाहेर उभे असतात. अर्णव हा खरंच त्या वाढदिवसाच्या दिवशी खूप आनंदात असतो आणि ईश्वरी ही अर्णवला सांगत असते की अर्णव सर, तुम्ही हे आज जे काही हसत आहात ना, खरंच तुम्ही खूप सुंदर दिसताय आणि जेव्हा तुम्ही अशी स्माईल करता आणि खुश राहता ना सर, तेव्हा खरंच तुमचा चेहरा खूप आनंदी वाटतो आणि तुम्ही खरंच खूप छान दिसता असं ईश्वरी सरळ त्याला बोलून दाखवते. आणि मग म्हणते की तुम्हाला माहिती आहे का सर, जेव्हा मी इंदोरला निघून जाईन ना त्यावेळेला तुमचा हा हसरा चेहराच असाच मनात ठेवून मला कायम तुमची आठवण येत राहील. जेव्हा जेव्हा तुमची मला आठवण येईल ना तेव्हा तेव्हा तुमचा हा असा हसरा चेहराच मला आठवायला नेहमी आवडेल. तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की अच्छा मिस इंदोर, हे सगळं तू बोलतेस, कुठल्या नात्याने तुला आठवायला आवडेल असं म्हटल्यावर आता ईश्वरीचं तोंडच बंद होतं. कोणतं नातं हे ईश्वरीला काहीच बोलता येत नसतं. नंतर आता लावण्या ही खूप चिडलेली असते आणि ती म्हणते की बस झालं, आता मी अजिबात सहन करणार नाही. आता माझ्या ना स्वतःच्या रागावरचा ताबा सुटला आहे. आता मी काय करेन ना माझं मलाच माहिती नाही आहे आणि आता बस झालं, आता हे मी बघून घेणार नाही. आता फक्त शांतपणे बघणं नाही, आता बॉम्ब फुटणार आहे, बूम असं म्हणून ती जोरात ओरडते. ती म्हणते की मामी, आता माझ्यातले पेशन्स संपलेले आहेत. आता त्या ईश्वरी देसाईला मी सोडणार नाही आहे. आता ही लावण्या तिचं खरं रूप दाखवणार आहे. तेव्हा लावण्याला आता वल्लरी म्हणते की अगं शांत हो, हे असं करू नकोस. तेव्हा मग ती म्हणते की नाही मामी, आता ना मी हे सगळं सहन करणार नाही, मी हे अजिबात ऐकून घेणार नाही असं म्हणून आता लावण्या ही तिकडून निघून चाललेली असते आणि ती काहीतरी करणारच असते. बाहेर जाऊन ती सगळा तमाशा आणि गोंधळ घालणार असते कारण लावण्याने दारू प्यायलेली असते आणि ती त्याच दारूच्या नशेत काय करून जाईल हे वल्लरीलाही माहीत नसतं. म्हणून वल्लरी तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतानाही लावण्य ऐकत नाही आणि म्हणून वल्लरी तिच्या जोरात कानाखाली वाजवून देते. आणि त्याच वेळेला आता कानाखाली वाजवल्यावरती लावण्या ही तिथल्या तिथेच गप्प उभी राहते. आता काय करावं हे तिचं तिलाही कळत नाही.
त्यानंतर आता इथे नेमकं पुढे काय घडणार आहे, लावण्य आणि वल्लरी ईश्वरीच्या बद्दल काय प्लॅनिंग करणार आहेत आणि अर्णव पुन्हा एकदा ईश्वरीबरोबर कशाप्रकारे एकत्र राहील आणि तो ईश्वरीला इंदोरला जाऊ देईल का, हे पाहणं अगदी रंजकतेचंच ठरणार आहे. अशाच मालिकांचे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.